बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते कोल्हापुरातून। कोल्हापुरात वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय। मूळची सांगलीची असलेली ही महिला कोरोनाच्या विळख्यात सापडली। सीपीआर इथं उपचार घेणाऱ्या सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथल्या 72 वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून। अमर, कोल्हापुरात या वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। प्रशासन आता कशा पद्धतीने काळजी घेतंय? पुन्हा लोकांवर काढले। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि छत्रपती प्रमिला रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचे वेगळे एक डिपार्टमेंट करण्यात आले, म्हणजे कोयना इमारत म्हणून आहे, तिथं पुन्हा एकदा कोरोनाच्या सगळे रुग्ण एकत्र आणले जाते आणि त्यांच्यावर व्यवस्था केली जाते। या दिवशी स्वतंत्र वॉर्ड व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी। ही महिला उपचारादरम्यान वारली। ती महिला 72 वर्षाची आहे आणि तिच्यावर वेगवेगळे पूर्वीचे आजार आहेत, 2-3 आजार आहेत असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तिला खाजगी रुग्णालयात ऍडमिट केलं होतं आणि तिला जास्त झाल्यानंतर छत्रपती प्रमिला रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं। परंतु छत्रपती प्रमिला असताना वॉर्डमध्ये कोरोनाचा ज्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, पण तिनं उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि तिचा मृत्यू झाला। त्या मृत्यूनंतर तिला पंचगंगा स्मशानभूमीमध्ये पीसीसीच्या सहाय्याने सगळं तिचं अंत्यसंस्कार करण्यात आले। कोरोनाला कुठल्याही प्रकारे किती वाढला तरी कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे आणि डॉक्टर सगळे सतर्क आहेत। आणखी का? निश्चित, धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।